तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्ही समजून गेले असाल की आज काय होणार आहे। आज इंडियन मार्केट बेटर आहे का फॉरेक्स मार्केट। तर मित्रांनो, लय लोकांना कन्फ्युजन आहे इंडियन मार्केट बेटर आहे का फॉरेक्स। तर त्याच्याबद्दल त्या लोकांचा आपण व्ह्यू क्लिअर करणार आहे। आणि जर तुम्हाला इंडियन मध्ये करायचे का फॉरेन मध्ये कन्फ्युज होत असेल तरी ही व्हिडिओ तुमच्यासाठी। तर मित्रांनो, चला न टाइम घालवता व्हिडिओ स्टार्ट करतो। त्याच्या पहिले माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। ठीक आहे मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर मित्रांनो, इंडियन मार्केट हे 9:15 ते 3:30 पर्यंत ओपन असतं आणि सॅटर्डे संडेला बंद असतं। तसंच मित्रांनो, इंडियन मार्केट हे 9 ते 9:15 पर्यंत प्री ओपनिंग होत असतं आणि त्याच्यानंतर इंडियन मार्केट चालू असतं। पण फॉरेक्स मार्केट मित्रांनो 24 तास चालू असतं आणि त्याच्यात सॅटर्डे संडेला बी चालू असतं मित्रांनो। तर फॉरेक्स इंडियन मार्केट हे फक्त मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे पर्यंत 5 दिवस चालू असतं। तसं फॉरेक्स हे कंटिन्यू चालू असतं आठवड्याचे 7 दिवस। तर मित्रांनो, समजा इंडियन मार्केट एवढं आहे 1%, तर फॉरेक्स 3% आहे। म्हणजे याचा अंदाज तुम्ही याच्यावरून घेऊ शकता की जे व्यवहार होतात ते समजा इंडियन मार्केटमध्ये 1 ट्रिलियनचे होत असेल तर फॉरेक्स मध्ये 3 ट्रिलियनचे होतात। त्याच्यामुळं जे मूव्ह असतात ते फॉरेक्स मध्ये तिप्पट येतात, इंडियन मध्ये येत नाही। इंडियन मार्केट हे फक्त इंडिया हे देशासाठी, फॉरेक्स मध्ये भरपूर लोक ट्रेड करतात, म्हणजे आपल्या इंडियाचे बी भरपूर लोक फॉरेक्स मध्ये करतात। पण फॉरेक्सचं म्हणजे दिवसाची मूव्ह ही 5,000 रुपये, 5,000 प्राइसची, आणि तसं इंडियनचे 400, 500, 1000 पॉईंटची। तर मित्रांनो, इंडियन मार्केट हे कोरोनामध्ये 5,000 पॉईंट पडलेलं, तसं फॉरेक्स रोज 5,000 अप, 5,000 डाऊन हे इझिली खेळतं। तर याच्यावरून विचार करू शकता तुम्ही, इंडियन मार्केट हे 1पट आहे तर फॉरेक्स हे तिप्पट, चौपट आहे। तर मित्रांनो, फॉरेक्स जर करताय तर फॉरेक्स मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे। फॉरेक्स मी मित्रांनो 10,000 कॅपिटल आहे, म्हणजे 10 का 15 डॉलर आहे, ही लई छोटी रक्कम। तर आणि इंडियन मध्ये 15,000 रुपये मध्ये तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊ शकता। मी बी इंडियन मार्केट करतो, मी 99% हे इंडियन मार्केट करतो आणि 1% फॉरेक्स करतो। फॉरेक्स हे वाईट नाही असं नाही म्हणत, पण त्याच्यात मूव्ह जे आहेत ते जास्त येतात। आता फॉरेक्स मध्ये बिटकॉइन आला, टेस्ला आला, तर इंडियन मार्केटमध्ये तसं येईल बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स हे 4-5 आले। निफ्टी 50 म्हणजे 50 कंपनीची एक कंपनी म्हणजे निफ्टी 50। त्याच्यात आपले सगळे शेअर आले, झोमॅटोचे शेअर आले, तुम्ही टाटाचे मीठ खाता त्याचं शेअर आले। तसं फॉरेक्स मध्ये बी त्यांच्या कंपनीचे शेअर येतात। टेस्ला ही गाडी म्हणजे सगळं इलॉन मस्कची जी गाडी आहे त्याची शेअर येणार, दुसरे एखादं जे उद्योगपती त्याची ती येणार, आपल्या मारुती सुझुकी तर त्याची येणार। तर असं येतं मित्रांनो। तर हे इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट मधला फरक। पण तुम्हाला कशात करायची, जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर तुम्हाला कशात केलं पाहिजे। जर मित्रांनो तुमच्याकडे 10-15 हजार रुपये कॅपिटल आहे तर तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता, कारण की त्याच्यात तुम्ही भरपूर नॉलेज आणि शिकू शकता, तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता। पण फॉरेक्स मार्केट मित्रांनो एवढं मोठं आहे की तुमचे 15,000 एका सेकंदात जाईल। इंडियन मार्केट बी मोठं आहे, पण त्याच्या जे मूव्ह आहे फॉरेक्सच्या ते तुमच्या याच्याने कंट्रोल नाही होणार, तुमचं कॅपिटल बारीक असल्यामुळे। जर तुमच्याकडे लाख रुपये कॅपिटल आहे तर तुम्ही फॉरेक्स करू शकता। बरं, शिकायचे तुम्ही 20,000 रुपयांनी फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता। इंडियन मार्केट मध्ये 20,000 रुपये मध्ये तुम्ही एक बेटर करू शकता, म्हणजे बेटर म्हणजे फॉरेक्स पेक्षा बेटर तुम्ही शिकू शकता। स्टॉप लॉस कसा लावायचं, म्हणजे फॉरेक्स मध्ये बी आहे पण त्याच्यात तेवढी मूव्ह भेटत नाही, म्हणजे स्टॉप लॉस लावा इतकी तशी इंडियन मध्ये भेटते। तर असा हा सगळं कन्सेप्ट आहे। तर माझ्या अंदाजे तुम्ही जर बिगनर आहे तर तुम्ही पहिले इंडियन मार्केट करा 15-20 हजार रुपये टाकून, आणि मग तुम्हाला जर जमलं नाही इंडियन मार्केट तर फॉरेक्स मार्केट करा। आणि मित्रांनो, इंडियन मार्केट हे जमणार, मी प्रॉफिट मध्ये आहे स्वतः, कारण की माझे तुम्ही इंस्टावर रील्स बघू शकता। माझं इंस्टावर चॅनल ओमकार शहाणे 0091 हे माझं इंस्टावर चॅनल, त्याच्यात मी माझा PNL दाखवलेला आहे, प्रॉफिट दाखवलेलं आहे। तर असं हे दाखवलेलं आहे मित्रांनो, आणि त्याला इंस्टाला मला फॉलो बी करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जे अपडेट यायचे ते लवकरच्या लवकर येऊन जाईल, जे काही नवीन कन्सेप्ट आहे ते सगळं येऊन जाईल। तर मित्रांनो, आपल्या इंडियन मार्केटमध्ये पिनी स्टॉक असतात, तर फॉरेक्स मध्ये बी खूप पिनी स्टॉक आहे आणि इंडियन मध्ये बी, म्हणजे जास्त काही नाही, पण फक्त माइंडसेटचा हा गेम आहे। तर कसं कसं स्ट्रॅटेजी आहे ते त्यांच्यावर गेम आहे। तर हे दोन्ही बी बेटर आहे, पण मला जे बेटर वाटतं ते इंडियन मार्केट आहे, आणि तुम्हाला काय बेटर वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईन। तर थँक्यू मित्रांनो।